गुड आफ्टरनून फ्रेंड्स, मी तुम्हाला जर एक प्रश्न विचारला की शाकाहारी अन्न म्हणजे वनस्पतीज अन्न आणि मांसाहारी अन्न म्हणजे प्राणीज अन्न यापैकी पचायला कोणतं सोप आहे, तर तुम्ही नक्कीच उत्तर द्याल जे शाकाहारी म्हणजे वनस्पतीज अन्न आहे ते पचायला सोप आहे। पण एक शॉकिंग न्यूज सांगू, साफ खोटं। आजवर आपल्याला जे शिकवले गेले ते चुकीचं शिकवले गेले। तुम्ही विज्ञानाची पुस्तकं काढून पहा, विज्ञानातले संदर्भ काढून पहा, जे आपण शाकाहारी म्हणतो वनस्पतीज अन्न ते पचायला खूप अवघड असतं। त्याच्यामध्ये सेल्युलोज हा एक अतिशय कॉम्प्लेक्स कार्बनिक कंपाऊंड असतो आणि तो पचण्यासाठी खूप जड असतो। आणि म्हणून तर निसर्गाने हरिण, शेळी, मेंढी यासारखे जे शाकाहारी वनस्पतीज अन्नावर जगणारे प्राणी आहेत त्यांच्या आतड्याची लांबी खूप जास्त निर्माण केली। सिंपल आहे की जितका वेळ अन्न आतड्यांमध्ये राहील तितकं ते पचणं सुलभ होईल आणि लॉंगर पिरियड मिळेल। आणि याच्या उलट वाघ, सिंह यासारखे जे प्राणी आहेत त्यांच्या लहान आतड्याची लांबी खूप कमी असते। अर्थातच जे तुम्ही प्राणीज अन्न म्हणता म्हणजेच मांसाहारी ते पचायला खूप सोपं असतं, त्याच्यामध्ये प्रोटीन असतं। याच्या पुढचा कळस म्हणजे याच्याशी धर्माची किंवा बुद्धिमत्तेची जोड दिली गेली आणि गैरसमज पसरवली की शाकाहारी अन्न खाणारे हुशार असतात वगैरे वगैरे वगैरे। आणखी मग असाही संदर्भ दिला जातो की जे वाघ, सिंह असतात ते जेवल्यानंतर म्हणजे अन्न खाल्ल्यानंतर सुस्त पडतात कारण ते अन्न पचायला जड असतं। मित्रहो, त्याचा संदर्भ असा आहे की त्यांना आवश्यक असलेली ऊर्जा त्या प्राण्यांच्या मांसामधून मिळते आणि ती ऊर्जा मोर दॅन रिक्वायरमेंट असते म्हणून ते शांत राहते। आणि त्याच्या पुढे जाऊन ते जंगलातले प्राणीच आहे, तो अन्न मिळवणं, आराम करणं, फिरणं, हिंडणं हेच त्यांचं काम आहे आणि म्हणून ते सुस्त पडतात। तेव्हा हा चुकीचा गैरसमज निदान आपल्या पातळीवरती तरी आपण थांबवण्याचा प्रयत्न करूया। अशाच सायन्स फॅक्ट पुन्हा घेऊन येईन, तोपर्यंत धन्यवाद, नमस्कार।